आपण घट्ट मलईदार दही कसं बनवायचं ते आज बघूया। त्यासाठी हे दूध तापून घेतलेलं आहे। हे आता कोमट होईपर्यंत तसंच थांबावं लागणार आहे आपल्याला। आता आपलं दूध कोमट झालेलं आहे। बोट घालून आपण चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण दुधाचं नाही बनवणार आहे, थोड्याच दुधाचं बनवणार आहे। त्याच्यामुळे हे छोट्या पातेल्यात मी दूध टाकून घेते आहे आणि त्यात थोडी मलाई पण टाकायची आहे। आता माझ्याकडे विरजण थोडंच होतं, त्याच्यामुळे मी थोडंच करते। आता हे विरजण या दह्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं। आता हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 5-6 तास रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर आपण दही बघू। 5-6 तास झालेले आहेत। आता आपलं दही कसं लागलं ते आपण बघूया। हे बघा, चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते कसं घट्ट दही झालेलं आहे। अगदी वड्या पडतील असं दही झालेलं आहे। हे बघा, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।